शिवरायांच्या जन्माच्या पूर्वीची काय परिस्थिती होती हे आम्हाला समजून घ्यावं लागेल. आता आपल्या गीतामध्ये सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य केवळ सत्तेसाठी नव्हतं. छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य संस्कृती संवर्धनासाठी होतं. आता हे समजून जर घ्यायचं असेल तर मग संस्कृतीचं अधःपतन करायला कोण आले होते? तर संस्कृतीचं अधःपतन करायला, ही संस्कृती संपवायला 712 मध्ये अल्लाउद्दीन खिलजी आला होता. हा सर्वश्रुत इतिहास आहे. या संस्कृतीचं अधःपतन करायला 1001 मध्ये गजनी आला होता. हे इतिहास आहे. तुर्क आले, मंगोल आले, हे इतिहास आहे. या मुघलांनी या देशामध्ये येऊन आमच्या समाजाला बेचिराग करण्याचं काम 700-800 वर्ष केलं. हा इतिहास आम्हा सगळ्यांना माहीत आहे. या 700-800 वर्षाच्या काळामध्ये यांचे मनसुबे काय होते हा या समाजाला ओळखता आले नाही. आणि ट्रॅजेडी तुम्हाला सांगू, या समाजानं प्रतिकार केला नाही का, तर 100% प्रतिकार केला. या समाजानं, हा समाज लढला नाही का, तर हा समाज लढला. आपण जेव्हा म्हणतो की अजिंक्य आहे हा नरसिंहाचा देश, नरसिंहाच्या देशाची पूर्वपीठिका जर बघायला गेलं तर त्याच नरसिंहाच्या देशामध्ये राम आणि कृष्ण असे पराक्रमी महापुरुष झाले. ज्या रामाने एका स्त्रीच्या शिलाला हात लावल्यामुळं दुराचारी रावण आला, त्याच्या तिथं जाऊन मारण्याचं काम केलं आणि संपूर्ण जनजाती समाजाला एकत्र करून हा लढा दिला. धर्माच्या बाजूने लढायला शिकवलं. सगळ्यांना आपल्या उराला लावलं. शबरी मातेची बोरं शबरी मातेच्या कुटीत जाऊन स्वतः खाल्ली. शबरी माता बोरं घेऊन रामाकडे नाही गेली, राम शबरी मातेच्या कुटीत गेली. हा समजून घ्यायच्यातला भाव. हा राम, त्या रामाचा देश अजिंक्य आहे. ज्या कृष्णाने दो न्याय अगर तो आधा दो, अगर इसमें यदि बाधा हो तो देव दे दो केवल 5 ग्राम, रखो अपनी धरती तमाम, हम वही खुशी से खाएंगे, परिजन पर आशीन उठाएंगे. दुर्योधन यह भी दे न सका, आशीष समाज की ले न सका. उल्टा हरि को बांधने चला, जो था असाध्य वो साधने चला. जब नाश मनुज पर छाता है, पहिले विवेक मर जाता है. या आम्ही रामधारी सिंग दिनकरांच्या कविता ऐकल्या. तो श्रीकृष्ण, ज्या श्रीकृष्णाने यदा यदाई धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, हा म्हणून धर्मासाठी 18 दिवस धर्मयुद्ध केलं. अर्जुनाला गीता सांगितली. आणि ज्या पांडवांकडनं कोणी नव्हतं, कोणीही त्या पांडवाकडनं नव्हतं, त्याला 5 गावं द्यायला कोणी तयार नव्हतं त्या पांडवाला, त्या पांडवांसाठी श्रीकृष्ण उभा राहिला आणि धर्मासाठी उभं राहून ते युद्ध सर्व जिंकलं. त्या अजिंक्य नरसिंहाचा हा देश आहे. मग हा अजिंक्य नरसिंहाचा देश असतानाही या देशाला 800 वर्षाची परवड का सहन करावी लागली? हा दुर्दैव का या देशाला सहन करावं लागलं? याचा विचार कधी करणार? आणि याच्या विचाराच्या मुळाशी जर जायचं असेल तर आम्ही हे 800 वर्षाचा वनवास, उपहास आम्ही एवढ्यासाठी भोगला की आम्ही राम विसरलो, आम्ही बुद्ध विसरलो, आम्ही महावीर विसरलो, आम्ही कृष्ण विसरलो. आम्ही जर हे विसरलो नसतो तर कदाचित आम्हाला हे 800-900 वर्ष आम्हाला भोगावी लागली नसती. आणि राम म्हणजे काय? तर राम म्हणजे काशी ते कन्याकुमारी आणि कच्छ ते कामरूप संपूर्ण भारत ज्या रामाला मानतो तो राम. कृष्ण म्हणजे काय? तर कृष्ण म्हणजे संपूर्ण भारतातली लोक कृष्णाला मानतात तो कृष्ण. आणि या अर्थानं आम्ही राष्ट्र विसरलो आणि म्हणून आम्हाला हा अन्याय सहन करावा लागला. मग आमची माणसं लढली नाही का? आमची माणसं लढली, अत्यंत द्वेषाने लढली. पराक्रमी नव्हते का? पराक्रमी होते. परंतु आमची माणसं लढली स्वतःच्या प्रांतासाठी, स्वतःच्या भाषेसाठी, स्वतःच्या राज्यासाठी. या सगळ्यांनी मिळून जर ठरवलं असतं तर या भारतभूसाठी, या राष्ट्रासाठी लढायचं आहे तर कदाचित वेगळं चित्र राहिलं असतं. आणि म्हणून आम्हाला त्यांच्या समोर पराभव किंवा काही ठिकाणी पाठीमागं सरकावं लागलं. मित्रांनो, राजकारण करावे कळोची न द्यावे हे वाक्य आपण आता समर्थांचं ऐकलेलं आहे. परंतु राजकारण करावे कळोची न द्यावे हे पृथ्वीराज चव्हाणांना कळत नव्हतं असं म्हणण्याची वेळ आपल्यावर येते. कारण ज्या मोहम्मद घोरी आमच्या देशात आला होता तो आमच्या देशातली संस्कृती, आमचा धर्म संपवण्यासाठी आला होता. हे ढळढळीत सत्य होतं. आणि हे ढळढळीत सत्य असताना तो मारायला आलाय. आणि पृथ्वीराजजी चव्हाण माझे राजे आहेत, आमच्या प्रजेचं हित बघणं हे पृथ्वीराजांचं कर्तव्य आहे. कर्तव्य विसरून
अति दयाशीलपणा दाखवल्यामुळे मोहम्मद घोरीला माफ करण्याचा अविवेकीपणा पृथ्वीराज चव्हाणांनी केला. खरं तर तुम्ही जिंकल्यानंतर त्याला संपवायला पाहिजे होतं, त्याला माफ करण्याची काहीच गरज नव्हती. आणि हे एकदा नाही तर हे अनेक वेळा करण्याचा अविवेक पृथ्वीराज चव्हाणांनी केला. त्याचा परिणाम काय झाला तर त्याचा परिणाम एका पराक्रमी पृथ्वीराज चव्हाणाला तर भोगावाच लागला, या हिंदू समाजाला भोगावा लागला की जी आक्रमणं आली ती अविवेकानं आली आणि त्यांच्या सोबत दया दाखवता येणार नाही. आणि तरीही हा हिंदू समाज, या हिंदू समाजाचा राजा दया दाखवतो, याच्यासारखं दुर्दैव नाही. आणि म्हणून आपल्याला पुढचा काळ छत्रपती शिवाजी महाराजांचा बघता येईल की छत्रपती शिवाजी महाराजांच्या ठाई छत्रपती शिवाजी महाराजाला धर्मरक्षी ऐसा नाही आपण जेव्हा म्हणतो ना, तर हा विवेक छत्रपती शिवाजी महाराजांकडे ठासून भरलेला दिसतोय की जो पूर्वासुरींच्या राजांकडे नव्हता. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वीची परिस्थिती आगाढ नवलाची झाली. आंबेनी दैत्य मारले, दैत्य पुन्हा जन्माला आले, आगाढ नवलाची झाले, ही परिस्थिती होती. आणि या परिस्थितीमध्ये परकीय आक्रमकांचे मनसुबे ओळखल्या जात नव्हते आणि म्हणून आमची फसगत होत होती. परकीय आक्रमक जो आला तो जर केवळ सत्ता स्थापनेसाठी आला असता तर मठ मंदिरं का फोडली असती? मठ मंदिरं फोडण्याचं काम त्यांनी केलं तेव्हाच आमच्या समाजाला लक्षात द्यायला पाहिजे होतं की यांना यांची धार्मिक सत्ता या ठिकाणी बसवायची आहे. आमच्या गायीच्या कत्तली केल्या तेव्हाच समजून यायला पाहिजे होतं की यांना यांची धार्मिक सत्ता बसवायची आहे. आमच्या लोकांची धर्मांतरणं केली तेव्हाच लक्षात यायला पाहिजे होतं की ह्यांना यांची धार्मिक सत्ता आपली या ठिकाणी बसवायची आहे. आणि आमच्या आया बहिणीला बाटवण्याचं काम केलं तेव्हा आमच्या लक्षात नाही आलं की यांना आमची धार्मिक सत्ता आपली स्वतःची बसवायची आहे. आणि आम्ही येड्यासारखे लढत राहिलो, काही जण मुघलांसोबत, काही जण राजपुतांसोबत, काही जण जाटांसोबत, काही जण शिखांसोबत. मित्रांनो, हा दुर्दैवी प्रसंग या भारत मातेनं अनेक वर्ष सहन केला. शत्रुबोध किंवा शत्रू कोण आहे या विवेकाचं भान नसणं या समाजाला, हेही या समाजाच्या अवनीतीचं, अधःपतनाचं एक कारण आहे. नूर खान गिलानी आणि अजून एक गिलानी बंधू, असे त्यांना गिलानी बंधू म्हणतात, हे सगळेजण विजयनगरच्या साम्राज्यामध्ये रामदेव रायासोबतचे दोन सेनापती होते. युद्ध जोरदार चालू होतं. रामदेवराय अगदी जोरात लढत होते, जिंकण्याच्या टप्प्यात होते. परंतु आमच्या समाजामध्ये युद्धनीती, आम्ही श्रीकृष्णाच्या काळाची युद्धनीती होती ती युद्धनीती आम्ही बदलली नाही. समोरचं सैन्य आमचं सैन्य आमने सामने लढायचं, सूर्यास्त झाला की दोघांनीही शस्त्र ठेवायचं, ही महाभारतातली युद्धनीती होती. ही युद्धनीती त्या त्या कालपरत्वे बदलायला पाहिजे हे आम्हाला समजलं नाही. समोरच्याला धर्म नावाची वस्तूच माहीत नाही, कारण तिकडे धर्मबिर्म काहीच नव्हतं, केवळ अविवेक होता. आणि अविवेकानं लढणारा सोबत तुम्ही सूर्यास्त होणे, सूर्योदय होणे ही अपेक्षा तुम्ही करू शकत नव्हते. आणि दुसरा एक भ्रम होता की लढायचं कोणासाठी, तर लढायचं राज्यासाठी. राजा जो होता राजा, आणि राजा पडला की प्रजा पळून जायची. ही अवस्था आमच्या देशामध्ये अनेक वर्ष, कैक वर्ष राजा पडला की सैन्य पळून जायचं, थांबायचं नाही, ही अवस्था होती. आणि युद्ध जिंकता जिंकता रामदेवराय पडले. रामदेवराय पडण्याचं कारण काय होतं तर त्याचं कारण होतं की ते गिलानी बंधू जे विजयनगरच्या हिंदू साम्राज्याकडनं लढत होते त्यांनी फुटीरपणा केला आणि ते शत्रूला जाऊन मिळाले, म्हणून ते युद्ध जिंकता जिंकता हरलं आणि राजा पडला म्हणून सैन्य पळून गेले. आता मला सांगा, ज्यांच्या विरुद्ध लढायचंय, ज्यांच्या मनसुब्यांच्या विरुद्ध लढायचंय, ज्यांना आमची संस्कृती नको आहे, एकच प्रेषित आहे आणि दुसरं कोणी नाही असं म्हणणाऱ्या लोकांसोबत, त्यांना सोबत घेऊन जर लढलं तर विजय येईल का? आणि मग पुढे शिवाजी महाराज का महत्वाचे आहेत तर पुढे शिवाजी महाराजांच्या मी याच्यात सांगणार आहे की या संदर्भानं आमच्या अवनतीची कारणं मी सांगतोय. आणि पुढे मग शिवाजी महाराज यातनं श्रेष्ठ काय किंवा शिवाजी महाराजांचं श्रेष्ठत्व काय तर ते आपण पुढे बघू. परंतु आम्ही हरलो. हरल्यानंतर यांनी काय करावं तर हरल्यानंतर त्या राजाचं मुंडकं कापलं आणि कापल्यानंतर गावाचं सांडपाणी जिथं जातं त्या ठिकाणी त्या तोंडाला ठेवण्यात आलं, त्या मुंडकाला ठेवण्यात आलं. इतक्या विचित्रपणे वागणारा हा समाज
आमच्या समाजाला संपवण्यासाठी आला होता, आमच्या समाजाची संस्कृती संपवण्यासाठी आले होते. कारण इतिहास आहे, आज जगाच्या पाठीवर इराण नावाचा देश आहे जो पारशी लोकांचा होता, ह्यांची पाय लागली आणि हे संपले. परंतु आता गीतात म्हटलं तसं हा अजिंक्य आहे, नरसिंहाचा देश. हम काही कुछ दो चार बार हारे होंगे लेकिन हम मरे नहीं. आम्ही आजही जिंदा आहो, म्हणून आम्ही अजिंक्य आहोत. एक कवि म्हणतो, वो दिन हजाजी का बेबाका बेड़ा नशा जिसका आलमी अक्षय पहुंचाना, जन्नत में अटकाना, उलझन में जिसका किए पैसे पर जिसने सातों समंदर आखिर वो डुबा यहाँ गंगा में आकर. त्यांच्या साम्राज्याचा सूर्य इथंच येऊन संपला, म्हणून हा अजिंक्य देश आहे. ठीक आहे, लढाया 4 झाल्या, 4 लढायांमध्ये कधी यश आलं कधी अपयश आलं, परंतु आम्हाला ते संपवू शकले नाही, म्हणून आम्ही अजिंक्य आहोत. आणि म्हणून याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा कार्यकाळ आम्हाला थोडं समजून घ्यावा लागेल की छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुटुंबामध्ये मालोजी राजे यांनी वेरूळच्या घृष्णेश्वराला एक आर्जव केली, सांब सदाशिव पावरे. आणि सांब सदाशिव पावल्यानंतर मालोजी राजांना सोन्याच्या आणि मोहरा सापडल्या, आणि त्या मोहरामध्ये या मालोजी राजांनी काय करावं, या कुटुंबाची वाटचाल सांगतोय तुम्हाला मी. मालोजी राजांनी त्या मोहरामध्ये पानवटे बांधले, मंदिराची डागडुजी केली आणि सैन्याचं बळकटीकरण केलं. सैन्याचं बळकटीकरण, स्वराज्याच्या स्फुल्लिंग हे वेरूळच्या घृष्णेश्वराच्या पाटीलकी होती ज्या मालोजी राजाकडनं, त्यांच्याकडनं आले. आणि त्याचं अधिष्ठान जर काय होतं